प्रिय बंधू आणि भगिनींनो, रामकृष्ण हरी माऊली. बंधू आणि भगिनींनो, आजचा हा माझा व्हिडिओ खास म्हणजे विद्यार्थी मित्रांसाठी आणि मैत्रिणींसाठी आहे, जे आज करिअरची निवड करत आहे आणि एखाद्या करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील आहे. बऱ्याच विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी 10वी-12वी झाले की ते एक करिअरचं एक क्षेत्र निवडत असतात की ज्यामध्ये ते यशस्वी होण्यासाठी पाठपुरावा करत असतात आणि त्या क्षेत्रामध्ये ते अभ्यास करत असतात किंवा त्याचं नॉलेज घेत असतात. आणि हे नॉलेज घेत असताना बरेचदा त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात जर एखादा यशस्वी पुरुष किंवा स्त्री आली आहे की जी आपल्या क्षेत्रात खूप यशस्वी आहे आणि त्या स्त्रीला पाहून किंवा त्या पुरुषाला पाहून ती विद्यार्थी मित्र किंवा मैत्रिणी खूप भारावून गेलेले आहे. त्यांच्या यशस्वी झालेल्यामुळे त्यांना खूप असं वाटते की त्याच क्षेत्रात आपण करिअर करावा आणि तिथेच आपण यशस्वी झालं पाहिजे, असा बरेचदा विद्यार्थ्यांच्या मनात येत असतं आणि ते तो क्षेत्र निवडत असतात आणि तो क्षेत्र निवडून ते पुन्हा आपला करिअरची निवड करत असतात, नवीन निवड करत असतात आणि त्याचा पाठपुरावा करण्यास सुरुवात करत असतात, त्याचा अभ्यास करत असतात, त्याचं नॉलेज घेण्याचा प्रयत्न करत असतात. आणि परत काही दिवसानंतर जर दुसरी एखादी व्यक्ती त्यांच्या आयुष्यात आली की ज्यामुळे ते पुन्हा भारावून गेले आहे का त्यांचे यश पाहून त्यांना खूप ते आकर्षक झाले, तर त्यांचं काय होते की ते त्या यशस्वी पुरुषांना पाहून किंवा ते स्त्रीला पाहून ते पुन्हा विचार करतात, नाही आपल्याला या क्षेत्रामध्ये करिअर करायला पाहिजे. आणि मग त्या क्षेत्राचा पाठपुरावा करून ते पुन्हा त्या नवीन क्षेत्राचा अभ्यास करण्यास सुरुवात करतात, त्याचं नॉलेज गोळा करण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यात यश मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात व त्याचा अभ्यास करण्यास सुरुवात करतात व त्याचा अभ्यास करणं सुरू करत असतात. आणि हे करत असताना ते आधीचा त्यांनी जो ठरवला आहे ते विसरून जात असतात आणि नवीन करिअरच्या दिशा वाटा ते निवडत असतात आणि या नवीन क्षेत्राचा पाठपुरावा करण्यास सुरुवात करत असतात. असं बरेचदा होत असते आणि बरेचदा विद्यार्थी मित्रमैत्रिणी आपलं ध्येय हे बदलत जात असतात किंवा आपलं जे आहे करिअरचं क्षेत्र हे बदलत जात असतात, वारंवार बदलत असतात. आणि त्यामुळे काय होते की ते एकही क्षेत्रामध्ये ते यशस्वी होऊ शकत नाही, पाहिजे ते तसं यश संपादन करू शकत नाही. म्हणून प्रत्येक बंधू आणि भगिनींना किंवा प्रत्येक विद्यार्थी मित्रांना माझं एकच सांगणं आहे की तुम्ही जेव्हा करिअर निवडत असता तर ते बदलू नका. तुम्ही एक ठरवून घ्या, 10वी-12वी झाले की मला हेच करायचं आहे आणि या क्षेत्रात यशस्वी व्हायचं आहे आणि त्यासाठी प्रयत्न करायचा आहे. तर तुम्ही तोच एकच क्षेत्र निवडाल, कुठलाही विद्यार्थी असो किंवा विद्यार्थी मैत्रिणी असो किंवा मित्र असो, त्यांनी जर एकच क्षेत्र निवडलं आहे आणि त्या क्षेत्रामध्ये त्यांनी प्रयत्न केला तर तो नक्कीच यशस्वी होतो आणि 100% यशस्वी होतोच. कारण वारंवार आपला उद्देश बदलत नाही. पण उद्देश बदललेला नाही तर त्याचा टार्गेट एकच असतो, त्याचं गोल एकच असतो, त्याचं ध्येय एकच असतो आणि ते ध्येय तो पाठपुरावा सारखा करत असतो. सुरुवातीला जरी अयशस्वी झाला तरी तो तेच क्षेत्र ठेवतो आणि कायम ठेवतो आणि त्याच्यासाठीच प्रयत्न करत असतो. तर काय होते की तो वारंवार क्षेत्र बदलत नाही किंवा आपलं ध्येय बदलत नसल्यामुळे त्याला ते एकाच क्षेत्राचं चांगलं भरपूर नॉलेज येत असते, त्याचं नॉलेज वाढत असते आणि प्रत्येक दिवशी त्याचं नवीन ज्ञानात भर पडत असते आणि त्यामुळे तो यशस्वी 100% होतच असतो. त्यामुळे विद्यार्थी बंधू आणि भगिनींना किंवा मित्रमैत्रिणींना माझं एकच सांगणं आहे की तुम्ही आपलं क्षेत्र हे ठरवून घ्या. तुम्ही जर 10वी-12वी झाला आहात किंवा 10वी झाले आहेत तर तुम्ही एक आपलं क्षेत्र ठरवून घ्या. तुम्हाला या क्षेत्रात करिअर करायचं आहे आणि इथेच या क्षेत्रात यशस्वी व्हायचं आहे. तुम्ही जर वारंवार आपलं करिअर चेंज कराल किंवा बदलत राहाल तर तुम्हाला यश पाहिजे तसं मिळणार नाही किंवा तुम्ही यशस्वी व्हाल तरी खूप लेट होईल आणि उशिरा त्यात यश संपादन होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला करिअर हे निवडताना ते एकच ठेवायचं आहे, एकच ध्येय ठेवायचं आहे आणि त्याचाच पाठपुरावा करायचा आहे. वारंवार तुम्ही वेगवेगळं ध्येय ठेवाल किंवा वेगवेगळ्या क्षेत्र निवडाल आणि त्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही यशस्वी कधीच होऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला पाठपुरावा करताना एकच क्षेत्र निवडायचं आहे आणि त्याच क्षेत्राचा पाठपुरावा करायचा आहे. तेव्हाच तुम्ही बंधू आणि भगिनींनो, तुम्ही तेव्हाच यशस्वी होऊ शकता. माझं या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वच विद्यार्थी मित्रांना एवढंच सांगणं आहे की तुम्ही करिअर निवडा, विचारपूर्वक निवडा. कारण करिअर आहे, चांगलंच करिअर निवडा आणि निवडताना
खूप विचार करा आणि एकचदा विचार करा आणि एकच क्षेत्र निवडा. जर तुम्ही वारंवार आपलं क्षेत्र बदलाल किंवा आपलं करिअरचं क्षेत्र बदलाल तर तुम्हाला यश मिळेल, पण पाहिजेल तसे मिळणार नाही किंवा खूप लेट मिळेल. म्हणून तुम्हाला जर आपल्या जीवनात यशस्वी व्हायचं आहे तर तुम्ही आपलं करिअरचं क्षेत्र हे एकच निवडा आणि त्याच क्षेत्राचा पाठपुरावा करा. तुम्ही 100% त्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हालच, ही मला एक माझ्याकडून एक गॅरंटी आहे तुमच्यासाठी. म्हणून तुमचं सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींना एवढंच म्हणणं आहे की तुम्ही करिअर निवडताना काळजीपूर्वक निवडा आणि त्या क्षेत्रात कायम राहा. तर तुम्ही वारंवार आपलं क्षेत्र बदलाल तर तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. आणि माझा हा व्हिडिओ आवडलाच तर त्या सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींना नक्की शेअर करा की जे आज करिअरच्या प्रयत्नात आहे किंवा करिअर निवडण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांना माझा हा व्हिडिओ नक्की आवडेल. आणि मग माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.